काय मध्ये हो देवराम लांडे आम्हाला ठेस लागली हा. तरी मावळात धावते तो त्यांना तपास लागली मग? त्यांच्या मागे नाही जायचं आम्ही चोरांच्या मागे जायचं साप चावलीला माणूस आम्ही नाही चोरांच्या येत. मागे जायचं मग हा? याला म्हणतात काटा टोचला देवरामला तपास लागला देवराम मावळात येतो तिकडे ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यात सराजीवर राहतो मी तिथे येतो फक्त फोटो काढायसाठी आज जातात देवराम फोटोमध्ये काम करतो पदरचे पैसे घासून दवाखान्यात नेतो सीटा त्याचं काही दुखत आहे मग आणि आम्ही त्या माणसाला सहकार्य करायला कोणाला करायचं या चोरांना हे काळे बाळे खैरे खरब दगड गेले हे असंच आम्ही फेकून दिलं आता चाललो आता नाही काळू 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 शेळकरने म्हणतात देवराम अहो काळू शेळकते मा जिगीर दोस्त तो आज मला सोडून गेलाय मी जवळजवळ रघुनाथ वाघमारे हिवऱ्याचा पंचायत समितीवर तो निवडून आणला 5 गावामध्ये मी नियोजन केलं आणि आज माई सुनू बरेल तो पळून गेला मग अशा माणसाला गद्दारी का करायची मग देवरामाने आम्ही काही करतो अगोदर लढू नाही तर फाशी घेऊ मारुती वाळ म्हणतात भस्मासुराला काढायची म्हणजे देव भस्मासुराला गाडायचे आम्ही किरियाच्या बिळात राहतो फक्त आमची नांगीच पकडा फक्त नांगी पकडा भस्मासूर गेला देवराम लांडे जातीवादी हा? आदिवासींचीच फक्त बाजू घेतो. जातीवादी असेल किंवा काय असेल ते मला बोलता येत नाही पण तो आम्हाला ठेस लागते आमच्या हाकाला धावून येतो बाकीचे नाहीत का हा बाकीची सुनीता बोराडे माहितीये का सुंदर हे पळाला बांडा खैर आम्हाला टाकून आता हे बांडा खैर टाकून पळाला आम्हाला हा. हा. फक्त जीतबाज माया 75 वयाला जागला तर पोपट रावते हा तोच आज माझ्या संख्या आला आणि तोच माझी सून आणि देवरामची सून निवडून आणणारे पोपट रावते मग ती काय म्हणतात लोक का देवराम लांडे काय आदिवासी भागाचा विकास केला देवरामने सगळा आदिवासी भाग असा उचलून धरलाय त्याच्या एखाद्याला कर्तृत्वाला नाव ठेवायचं नाही आम्हाला आम्ही त्याच्या पाठीशी बरेच आम्ही हरलो तर तो हरला तो जिंकला तर आम्ही जिंकलो बर जर सुनीता बोराडे निवडून आले काय असं बिघडेल काय बिघडेल आम्हाला ते सरकारच नकोय आम्हाला ते आणायचं नाही आम्हाला तिथं ठोका टाकायचाच नाही ते बटन दाबायचंच नाही कोणतं बटन नाही दाबायचं हा ते शिवसैन्याचा का बरं दम त्या वांदराने आमचा हरभरा काट्यांना फार खाऊन घेतली ते कातकरी वांदरा मारत्याचा आम्हाला ते काही करायचं नाही